हाय मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहे नवीन व्हॅकन्सी पडलेली आहे नाबार्डमध्ये. राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक भरती 2026. टोटल जागा आहे 162. 2 टप्प्यामध्ये जागा याच्या. डेव्हलपमेंट असिस्टंट अँड डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी, म्हणजे स्पेशली हिंदीसाठी. डेव्हलपमेंट असिस्टंटसाठी 159 जागा आणि टोटल डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदीसाठी 3 जागा. आता याच्यासाठी आपण एज्युकेशन त्यांनी काय मागितलं आपण हे बघूया. पद 1, 50% कोणत्याही शाखेतील पदवी, म्हणजे कुठलीही पण कोणत्याही शाखेतील पदवी असेल त्यात 50%च्या वरती असेल ते त्यासाठी इलिजिबल राहतात. सेकंड, जे पद क्रमांक 2 आहे त्यामध्ये 3 व्हॅकन्सी आहे, त्याच्यामध्ये 50% इंग्रजी विषयासह पदवी हिंदी पदवी पण मागितली त्यांनी, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तिथे ST एक्स सेकंड याच्यात आणि याच्यात पहिल्या याच्यात पण संगणक वर्ल्ड प्रोसेसिंगचे ज्ञान, जे वर्ल्ड राहते त्याचं ज्ञान असलं फार महत्त्वाचं आहे. आता मोस्ट ऑफ लोकांना सगळ्यांना माहितीच राहते. सपोज तुमच्याकडे MSc वगैरे झाले असेल तर त्यासाठी खूप इझी राहणार. MSc तुमच्याकडे डॉक्युमेंट असू द्या, नॉलेज असू द्या, नसेल तर थोडंफार शिकून घ्या. त्यानंतर ही नोकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे, ओव्हरऑल इंडियामध्ये. आपण नंतरची PDF पण बघताय, किती व्हॅकन्सी आपण हे पण बघणार. पण ह्या व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळेल. जनरल OBC 550 फी राहील, STसाठी 100 फी राहील. अर्ज हे टोटली ऑनलाईन आहे आणि शेवटची तारीख ही 3 फेब्रुवारी राहणार. जेवढा लवकर तुम्हाला फॉर्म भरता येईल, तुम्ही इलिजिबल असेल तर तेवढा लवकर तुम्ही फॉर्म भरा. आपण उद्या भरू करता करता पूर्ण वेळ निघून चालला जातो आणि परीक्षा ही नंतर कळून येतील. म्हणजे हे तुम्हाला मेल वगैरेशी कॉन्टॅक्ट करणार, तुमची परीक्षा वगैरे कधी राहील, किंवा मग तुमची एक्झाम राहिला ते 2-3, 4-5 दिवसात, 1 हप्त्या आधी तुम्हाला मेल वगैरे येऊन जातो. कंटिन्यूस तुम्ही फॉर्म भरल्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्येच कंटिन्यू चेक करत राहायचं इन मेलवर. कधी आता म्हणजे आल्यानंतर कंटिन्युअसली येतात, कधी आपलं नोटिफिकेशन ऑफ राहते, त्यामुळे आपल्याला माहिती नाही पडत. चला आपण याच्यानंतर PDF बघूया. ही PDF आहे नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. त्यांनी दिलं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन, रजिस्ट्रेशन, पेमेंट फीज वगैरे 17 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत हे आपण इलिजिबल आहे यासाठी फॉर्म भरण्यासाठी. फेज 1 याच्यामध्ये 2 एक्झाम राहील, प्रायमरी आणि मेन्स. शक्यतो फर्स्ट एक्झाम 21 फेब्रुवारी 2026, फेज 2 ही 12 एप्रिलला राहील, असं ह्या PDF त्यांनी कळवलेलं आहे. याच्यामध्ये स्टेट वाईज त्यांनी सगळं सांगितलेलं आहे, किती जागा राहणार. आंध्र प्रदेशमध्ये किती राहणार, गोवामध्ये किती राहणार, बिहारमध्ये किती राहणार, छत्तीसगडमध्ये किती राहणार, महाराष्ट्रामध्ये किती राहणार, मध्य प्रदेशमध्ये किती जागा राहणार. तुम्ही सपोज तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता, किती व्हॅकन्सी आहे, आपल्या राज्यामध्ये किती व्हॅकन्सी आहे हे तुम्ही बघू शकता. मला वाटते खूप चांगली संधी आहे. आता यांनी कॅटेगरी पोस्ट डेव्हलपमेंट असिस्टंटसाठी तुम्हाला काय काय लागते. त्यानंतर डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी या 2 पोझिशनसाठी जागा त्यांनी दिलेल्या आहे. कॅटेगरी C, कॅटेगरी E, कॅटेगरी C, कॅटेगरी B. तुम्ही हा व्हिडिओ पोज करून तुम्ही बघू शकता. मी वाटल्यास व्हिडिओ समोर कॅमेरासमोर नेतोय. CGP वगैरे कसं काय, किती पर्सेंटेज आहे त्यांनी हे दाखवलेलं आहे. आता एक्झामचं बघू आपण. प्रायमर प्रिलिम एक्झामिनेशन, ऑनलाईन एक्झामिनेशन टेस्ट इंग्लिशची राहील. 40 क्वेश्चन, 40 मार्क्स, 20 मिनिटासाठी. ॲबिलिटी टेस्ट राहील, 30 क्वेश्चन, 30 मार्क, 20 मार्कासाठी. टेस्ट ऑफ रिझनिंग 30 मार्क, 30 क्वेश्चन, 20
क्वांटिटी ॲप्टिट्यूड, जनरल जे करंट अफेअर वगैरे, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट किंवा बँकिंगवर रिलेटेड त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारणार, कम्प्युटर नॉलेज विचारणार आणि टेस्ट ऑफ लँग्वेज. असे ही टोटल ओव्हरऑल 300 मार्काची टेस्ट राहणार. पहिले तुम्ही प्रिलिम्स तुम्ही पास झाले तर तुम्ही सेकंडसाठी एलिजिबल राहतात. त्याचप्रमाणे डेव्हलपमेंट असिस्टंट जे काही एक डेव्हलपमेंट असिस्टंटसाठी तुम्ही फॉर्म वगैरे भरणार, याची दोन सेमच आहे, ऑलमोस्ट सेमच दिसतं मला. त्यात काही एवढं काही डिफरन्स दिसत नाही आहे. सेमच खूप पेपर राहील, सेमच पेपरचा पॅटर्न आहे. फक्त त्यासाठी एज्युकेशन मॅन्डेटरी हिंदी आणि इंग्लिशमध्ये त्यांनी मागितलेलं आहे. इथे त्यांनी दाखवतं फी स्ट्रक्चर कसं राहणार. The cost of OBC candidate validated of financial year by issued by 105 application memo category OBC क्रिमिनल इयर हा खूप इलिजिबल आहे. डॉक्युमेंटेशन वगैरे तुमचं सिलेक्शन वगैरे झालं तर तुम्ही हे तुम्ही काढून घेता, मॅन्डेटरी आहे ती. हां, हे खूप महत्त्वाचं पॉईंट आहे. आता इथे दिलेलं आहे की टोटल ओव्हरऑल किती राहणार. 25 दिलेले आहे याच्यामध्ये, 25 राज्य. याच्यामध्ये आता पकडलं, आता गोवामध्ये पांजी हे एकच जागा आहे. आता त्याचप्रमाणे आपण महाराष्ट्रामध्ये पकडलं तर अमरावती, अहिल्यानगर, अकोला यासारख्या याच्यामध्ये जिल्हे याच्यामध्ये आहे. या जिल्ह्यासाठी एवढे म्हणजे आता टोटल ओव्हरऑल 40 जागा असेल तर प्रत्येक ठिकाणी एक एक दोन हे जागा राहणार असं आहे. कुठल्या ना कुठल्या एका शाखेसाठी म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये पण याचे सब्जेक्ट पडलेले आहे जिल्हे. तिथे तुमचं सिलेक्शन होऊ शकते, कुठली पण पोस्टिंग भेटू शकते. त्याच्यामुळे हा खूप मोठा चान्स आहे तुमच्याकडे. तुम्ही आता तुमचं झालं असेल ग्रॅज्युएशन वगैरे, तुम्ही यासाठी एलिजिबल आहे. खूप चांगली पोझिशन आहे, पेमेंट वगैरे पण खूप चांगलं आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.